नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचे 50 प्रश्न बघणार आहोत, जे येणाऱ्या पोलीस भरती आणि स्टाफ सिलेक्शन या पदासाठी जे 20 तारखेपासून परीक्षा होणार आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राज्यात किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध होणार आहे? उत्तर आहे 1,22,00,000. पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे. जालना जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक घरांना नळ जोडणी झाली आहे. जालना जिल्ह्यातील किती टक्के घरांना नळ जोडणी झाले आहे? उत्तर 99.88%. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे. जलजीवन अभियानाअंतर्गत किती लिटर गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा दर दिवशी करण्याचे उद्दिष्ट आहे? उत्तर 55 लिटर. प्रश्न क्रमांक 4 आहे. UAEमध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत विशेष आमंत्रित कोणता देश आहे? उत्तर आपला भारत देश. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे. कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर डेहराडून, उत्तराखंड या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. डेहराडून येथे भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर राजनाथ सिंह. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या देशात UPI सुविधा सुरू करण्यात आली? उत्तर श्रीलंका आणि मॉरिशस. प्रश्न क्रमांक 8 आहे. भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निधीत 10 लाख रुपयावरून किती रुपये वाढ करण्यात आले? उत्तर 15 लाख. आणि हा पुरस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीसाठी दिला जातो. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे? उत्तर 1 कोटी. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे. भारत सरकारच्या नवीन पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत एका महिन्यात किती युनिट मोफत वीज देण्यात येणार आहे? उत्तर 300 युनिट. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे. जलजीवन अभियान राबवण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? उत्तर 50%. पुढचा प्रश्न क्रमांक 12 आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023-24 साठी महागाई दराचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? उत्तर 5.4%. पुढचा प्रश्न क्रमांक 13 आहे. आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर मलेशिया. प्रश्न क्रमांक 14 आहे. अलेक्झांडर स्टब यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर फिनलँड. प्रश्न क्रमांक 15 आहे. जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? उत्तर दुबई. प्रश्न क्रमांक 16 आहे. देशातील कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला? उत्तर राजस्थान राज्य. प्रश्न क्रमांक 17 आहे. राजस्थानमध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात किती नागरिकांनी सहभाग घेऊन जागतिक विक्रम केला? उत्तर 1.33 कोटी. पुढचा प्रश्न क्रमांक 18 आहे. जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर 3.12%. प्रश्न क्रमांक 19. भारताची निर्यात जानेवारी महिन्यात किती अब्ज डॉलरवर गेले आहे? उत्तर 36.92. प्रश्न क्रमांक 20 आहे. जानेवारी महिन्यात भारताच्या आयातीत किती टक्के वाढ झाली? उत्तर 3%. प्रश्न क्रमांक 21. भारताची आयात जानेवारी महिन्यात किती अब्ज डॉलरवर गेले आहे? उत्तर 54.41. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारताचे जानेवारी महिन्यात व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाले आहे? उत्तर 17.49. प्रश्न क्रमांक 23. भारत सरकारने कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय रोखे योजनेची घोषणा केली होती? उत्तर 2017-18. प्रश्न क्रमांक 24 आहे. भारत सरकारने केंद्रीय रोखे योजना कोणत्या वर्षी लागू केली होती? उत्तर 2018 प्रश्न क्रमांक 25 आहे. केंद्रीय रोखे योजना ही माहिती अधिकारातील कोणत्या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? उत्तर
19(1)(a). प्रश्न क्रमांक 26 आहे, भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा आहे? उत्तर 2026मध्ये. प्रश्न क्रमांक 27 आहे, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा कितव्या स्थानावर पोहोचला आहे? उत्तर 2ऱ्या स्थानावर. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये किती षटकारासह 2ऱ्या स्थानी पोहोचला आहे? उत्तर 80. प्रश्न क्रमांक 29, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये सध्या कोण प्रथम स्थानावर आहे? उत्तर वीरेंद्र सेहवाग. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे? उत्तर उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 31 आहे, कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे? उत्तर लंडन. प्रश्न क्रमांक 32 आहे, तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन कुठे होणार आहे? उत्तर नागपूर. प्रश्न क्रमांक 33 आहे, जागतिक जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणत्या शहराला जलयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर नोएडा. प्रश्न क्रमांक 34 आहे, जानेवारी महिन्याचा ICC प्लेयर ऑफ मंथ कोण ठरला आहे? उत्तर शमर जोसेफ. प्रश्न क्रमांक 35 आहे, सांख्यिकी कार्यालयाने जानेवारीमध्ये महागाई दर किती टक्के असल्याचे घोषित केले आहे? उत्तर 5.10. प्रश्न क्रमांक 36 आहे, भारत आणि म्यानमार या देशादरम्यान कोणत्या वर्षी फ्री मूव्हमेंट रेजिमेंट करत झाला होता? उत्तर 1970मध्ये. प्रश्न क्रमांक 37 आहे, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये फलक लावून सन्मान केला? उत्तर स्वित्झर्लंड देश. प्रश्न क्रमांक 38 आहे, कोणत्या राज्य सरकारनं मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर महाराष्ट्र सरकार. प्रश्न क्रमांक 39 आहे, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारा पातुम निशांक हा कितवा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे? उत्तर 10वा. प्रश्न क्रमांक 40 आहे, कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? उत्तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 41 आहे, तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन कोठे होणार आहे? उत्तर नागपूर. प्रश्न क्रमांक 42 आहे, नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर धर्मेंद्र प्रधान. प्रश्न क्रमांक 43 आहे, जानेवारी 2024मध्ये अन्नधान्याची किरकोळ महागाई किती टक्के होती? उत्तर 8.3%. प्रश्न क्रमांक 44 आहे, महाराष्ट्र राज्यात किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? उत्तर 83.68%. प्रश्न क्रमांक 45 आहे, कोणत्या वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन अभियान योजना राबवली जात आहे? उत्तर 2024 अखेर. प्रश्न क्रमांक 46 आहे, देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आले आहेत? उत्तर 202 विधेयक. प्रश्न क्रमांक 47 आहे, राज्यात सर्वाधिक नळ जोडणे कोणत्या जिल्ह्यात झाले आहे? उत्तर जालना जिल्हा. प्रश्न क्रमांक 48 आहे, ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षात कोणता पक्ष प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर भाजप. प्रश्न क्रमांक 49 आहे, भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत कितव्या स्थानावर घोषणे झाले? उत्तर 117. प्रश्न क्रमांक 50 आहे, कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत अवस्थानी आहे? उत्तर अर्जेंटिना. प्रश्न क्रमांक 51 आहे, कोणत्या राज्याने काजीनेमू या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केले? उत्तर आसाम. प्रश्न क्रमांक 52 आहे, नोकरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? उत्तर राजस्थान. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.